मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तुला पोर बघायला, तू काय पोर बघितले नाही अजून. म्हणावं घे जरा, कळलं का? मागच्या ब्लॉग मध्ये तुला सांगितलं होतं पोर बघायला, पण तू काय बघितले नाही अजून. म्हणावं घे त्याचं काय, म्हणावं काहीतरी घेतो आमचं. मोठ्याने बोला बाई, आवाज येतो. हा ना, आजचा खर्च अक्काच्या वतीने. भेटली आईस्क्रीम. भारी आहे, भारी आहे, माल भारी, माल भारी. झालं का ते किचन बनवून? नाही तर चला मंडळी, आपण चाललेलो आहोत यात्रेमध्ये. आणि व्हिडिओला स्टार्टला पाहिलं तुम्ही, ही सगळी धमाल मस्ती पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा. तर इथं यात्रेला निघालो आम्ही, आणि समोरच रस्त्यावरती आमचे सगळे बंधू चुलते बिलते सगळे, क्रिकेटचा यांचा डाव चाललेला होता. सगळे मुंबईवरून एकत्र आले. मुंबईवरून आले की इथं पूर्ण एन्जॉय करत असतात. तर इथं पूर्ण साईडनी गाड्या लावून यांचं क्रिकेट खेळायचं काम चाललेलं होतं. तर आम्ही निघालो यात्रेमध्ये. तर पहिलं डायरेक्ट गेलो देवीच्या दर्शनासाठी. तर लाईनीला उभं राहून अर्धा तासामध्ये आमचं दर्शन झालं. तिथं असं घट भरायचं वगैरे मंदिराच्या समोर काम, म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर चाललेलं असतं. अगदी लाईनीला उभं राहून आम्ही अर्धा तास येऊन व्यवस्थित आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं व्यवस्थित. इथं दसऱ्याच्या टायमाला होमाचा कार्यक्रम केलेला होतो. तर पहा एवढा मोठं तिथं ते होम आहे, दिसतंय तुम्हाला. आणि इथं तुमच्या दाजींनी माझ्या यूट्यूब चॅनलच्या नावाने पावती फाडली. ते दरवर्षीच फाडत असतात पावती, असं काही नाही. पण विशेष म्हणजे ते स्वतःच्या नावाने तर कधीच फाडत नाही, कधी त्यांच्या वडिलांच्या नावाने, कधी दादाच्या नावाने. तर यंदा माझ्या नावाने, म्हणजे यूट्यूब चॅनल आपले रोहिणी बाप्पू आढावे होतीकर या नावाने, पुढं जाऊन पावती पाहताच तुम्ही. आता इथं देवीचं दर्शन आपलं अगदी व्यवस्थित ओटी भरण हे केलेलं आहे. दर्शन व्यवस्थित झालेले. आता ह्या क्लिपा थोड्याशा माझ्याकडून मागं पुढं झाल्या. बाहेर उभं राहिलेलं हे नंतर दाखवलं जाते आणि दर्शन घेतलेलं आधी दाखवलं जाते. पण चालतंय, काय हरकत नाही. इथं बऱ्यापैकी गर्दी, पण म्हणलं आपण वर्षातून आपल्याला एक दसऱ्याच्या वेळेस आणि आता यात्रेच्या वेळेस कितीही गर्दी असली आम्ही हे पहा पावती तुम्ही फाटल्या, त्यांनी माझ्या नावाने पावती केलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही. त्यांना खूप म्हणजे असं इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये. ते दाखवत मग त्यांच्या म्हणजे दाखवण्याचा भाग नाही कधी, पण ते करत असतात. तर नंतर दर्शन घेतलं आम्ही. पाठीमागच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे, तिथं सुद्धा दर्शन घेतलं. आणि इकडं पाहू शकता तुम्ही, आजोबा आहे ना, मी 4-5 वर्ष झालं तसे पाहते, जास्त झाले असते पण मी पाहते, हाताने एकदम किती सुंदर रांगोळी काढलेली. आपण छापून सुद्धा एवढी सुंदर रांगोळी काढताना या आजोबांचं वय सुद्धा पाहू शकता तुम्ही. खूप वय आहे, पण इतकं सुंदर रांगोळी आहे. प्रत्येक वेळेस दसऱ्याच्या वेळेस यात्रेच्या वेळेस हाताने काढलेली तुम्ही पाहू शकता. अगदी त्यांनी चांगलं व्यवस्थित शूट घेतलं बरं का तिथं उभं राहून. मी तर पाहिलं ना, मी पुढं गेले होते दर्शन घेत आणि हे पहा तुम्ही, तिने अगदी व्यवस्थित घेतलं. किती बारीक आखीव रेखीव, किती सुंदर रांगोळी त्यांनी काढलेली. खरंच खूप. आणि त्यांचं वय पाहू शकता तुम्ही, ते भरपूर वय आहे त्यांचं, पण इतकी सुंदर आणि कायम काढतात ती. दरवर्षी मी सांगते 4-5 वर्ष झाले तर मी तर तशी त्यांना दरवर्षी दसऱ्याला यात्रेला इथं रांगोळी काढते पाहते. आणि ते बी देवांच्या प्रतिमा सगळ्या काढलेल्या आहेत. सगळे लोक उभं राहून पाहत होते. इथं दिदीने थोडंसं फोटोशूट केलं तिच्या मामाबरोबर. मी जेवढं शक्य होईल तेवढं, आम्ही 3 जण पाठीमागच्या साईडला होतो, त्याच्यामुळे तिने आमचे दोघांचे फोटो काढले. आणि इथं सुद्धा फोटोच काढला. इथं हे सुवासिनींचा कार्यक्रम झाला, तिथं काही शूट घेतलं नाही. आणि हे दिदीचे पप्पा आणि यांची पूर्ण लावला. तर इथं मी यांना सांगत होते माझं शूट घ्या, तर यांनी काय ॲक्शन केली आता तुम्हाला तो समजत असेल, तुम्ही व्यवस्थित बारीक निरीक्षण करा. हा आमचा कुणाल इतका कॉमेडी आहे, त्यांनी एवढी ॲक्शन केलेलं भारी, आम्हाला सगळ्यांना हसू आवरणा.
आणि इथं हे मागच्या ब्लॉग मध्ये तुला सांगितलं होतं पोर बघायला पण तू काही बघितले ना अजून. म्हणावं काहीतरी घेतो आमचं. मोठ्याने बोला बाई, आवाज येतो. हा ना. हा आजचा खर्च अक्काच्या वतीने. हा भेटली आईस्क्रीम. भारी आहे, भारी आहे. मालवारी मालवारी. झालं का ते किचन बनवून? नाही अक्षरांची क्लिप माझ्याकडून डबल शूट झालेली आहे, पण चला चालते. आणि पाहू शकता तुम्ही यात्रेमध्ये इतका हा घेतलं 5-10 मिनिट कोण राहिले का बघा. अजून कोण राहिले का. हा इतका त्यांच्या दाजींची टिंगल करायचं काम चाललेलं असतं ना यांचं. आणि नुसते टाइमपास करत असतात. आणि घरी येऊन डायरेक्ट इकडे येवतीला आलो. त्याच्यामुळे म्हटलं नाही, पण 5 मिनिटाच्या शूटमध्ये जितकं मन प्रसन्न वातावरण होऊन गेलं ना. तर चला आपले व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा. तर हे किचन दिदीनी बनवून घेतले, तुम्हाला मागाशी दाखवणं झालं नाही म्हणून मी इथं टाकलेले त्याचे फोटो. असे सम्मू आणि यश असे किचन दिनी बनवून घेतलेले आहेत. तर चला बाय बाय.